नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी झटपट तयार होणारी चकली बघणार आहोत। या चकलीसाठी भाजणी वगैरे करण्याची गरज नाही आहे। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही चकली अगदी परफेक्ट बनून तयार होते। छान काटेरी, कमी तेलकट आणि शिवाय छान खुसखुशीत होते आणि संपेपर्यंत ती कुरकुरीतच राहते। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। आपली जी रेग्युलर वापरातली मूग डाळ असते तीच घेतलेली आहे आणि वाटी बघू शकता अगदी छोटी आहे। आता ही मूग डाळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता यात आपण ज्या वाटीने मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने 2 वाटी पाणी इथे घालून घ्यायचं आहे। मूग डाळ शिजवण्यासाठी पाण्याचं हेच प्रमाण ठेवायचं आहे। जेवढी डाळ घेतली असेल तेवढे दुप्पट आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि आता ही डाळ अगदी छान व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायची। तर कुकरमध्ये आपण शिजवून घेऊया। आता एक बाउल घेऊन आपण त्यावर कॉटनचा रुमाल किंवा कपडा पांढरा घेऊयात आणि यात मी आता मैदा घेणार आहे। तर ज्या वाटीने आपण मूग डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने आपण मैदा घेणार आहोत। 4 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि मैदा व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा आहे। खूप हलक्या हाताने भरायचा नाहीये। तर आपण इथे बरोबर 4 वाटी मैदा घेतलेला आहे। आता बरेच जण म्हणतील की मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तर चालेल का? तर गव्हाचं पीठ मी इथे का नाही घेतलंय याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता आपण मैद्याला छान असं घट्ट बांधून घ्यायचं आहे रुमालामध्ये आणि रुमालाचीच त्याला गाठ बांधून घ्यायची। अगदी व्यवस्थित ते बांधून घ्यायचं आहे जेणेकरून ते सुटायला नको। हवं तर तुम्ही रबर बँड लावून वगैरे त्याला सिक्युअर करून घेऊ शकता। आता ही पोटली तयार झालेली आहे। मी इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आत रिंग घालून घेतलेली आहे आणि आता आपण तळाशी पाणी घालून घेऊयात आणि यात आता आपण एक रिकामं भांडं ठेवून तयार केलेली जी मैद्याची पोटली होती ती आपण यात ठेवून घेणार आहोत आणि आता आपण मीडियम गॅस फ्लेमवर याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून पीठ अगदी छान वाफलं जाईल। म्हणजेच मैदा हा अगदी छान वाफला जाईल। तर मीडियम गॅस फ्लेमवर आपण 3 शिट्ट्या करून घेऊयात। आता मूग डाळही छान शिजून तयार झालेली आहे। आपण बघूयात बघा छान अशी गरम गरम वाफ निघते आणि गरम असतानाच आपण हिला पुरणाच्या चाळणीमधून छान असं बारीक करून घेणार आहोत। तुम्ही हवंच तर मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकतात, पण पुरणाच्या चाळणीतून अगदी पटापट ही बारीक होते आणि गरम असते त्यामुळे अगदी लवकर छान ती बारीक होऊन जाते। तर आपण ही व्यवस्थित बारीक करून घ्यायची कारण जाडसर कण यायचे नको। तशी तर डाळ अगदी छान शिजलेली आहे, पण तरीही एक खात्री करून घ्यावी म्हणून छान तिला आपण पुरणाच्या चाळणीतून काढून घ्यायचं आहे। इथे मूग डाळ छान बारीक झालेली आहे। थोडी ती साईडला ठेवूयात आणि आता कुकरही थंड झालेला आहे। तर आपण त्यातला मैद्याची जी पोटली होती ती काढून घेऊयात। तर बघा मैद्यात अजिबात पोटलीमध्ये पाणी गेलेलं नाही आहे। छान अशी कोरडी पोटली आहे। आपण ती एका ताटात काढून घेऊयात आणि गरम असतानाच आपण काय करूयात त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे बघा। तर रुमालाचाच सगळा शेप मैद्याने घेतलेला आहे आणि पीठ याने काय होतं वाफवल्यामुळे छान हलकं फुलकं होऊन जातं आणि मग मोहन घालण्याची गरज राहत नाही। तर आता आपण काय करूयात थोडंसं गरम आहे ना तेव्हाच आपण त्याला बत्त्याने छान असं फोडून घ्यायचं आहे। याचे असे मोठे मोठे तुकडे करून तुम्ही मिक्सरमधून त्याला बारीक करून घेऊ शकतात, पण जर थोडं कोमट असतानाच आपण केलं ना तर ते हातानेही छान बारीक होऊन जातं। खूप जास्त थंड होऊन त्याला द्यायचं नाही आहे। तर आता मी हातानेच हे छान बारीक करून घेते। अगदी सहज होतं। तुम्हाला जर वेळ असेल तर हाताने करा आणि खूप घाई असेल तर अगदी मिक्सरमधून काढलं तरी देखील चालणार आहे। आणि आता आपण हे बारीक केलेलं पीठ पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे। त्याने काय होईल जे बारीक बारीक थोडे खडे असतील म्हणजे थोडे मोठे तुकडे असतील पिठाचे ते आपल्याला पुन्हा बारीक करून घेता येतील, कारण आपल्याला पीठ अगदी छान बारीकच हवं आहे म्हणून ते चाळून घ्यायचं आणि जाडसर राहिलेला भाग मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरीही चालेल। आता सगळा मैदा इथे गाळून झालेला आहे। त्यात साहित्य घालूयात। तर 1 चमचा मी इथे ओवा घालून घेते आणि ओवा हातावर क्रश नाही केला तरीही चालेल। ओवा घालायचा आहे। ओवा घातला की यात घालायचे पांढरे तीळ। ओवा आणि तीळ हे घालणं अगदी गरजेचं आहे। खूप कमी साहित्य आहे आणि अगदी घरात उपलब्ध असतं असं साहित्य आहे। पाव चमचा आपण इथे हिंग घातलेला आहे। अर्धा चमचा आपण यात घालणार आहोत हळद आणि लाल तिखट घालून घेते। तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट हे कमी जास्त करून घेऊ शकता। आणि यात आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। एवढंच साहित्य आहे। अगदी साधं आणि सोपं असं साहित्य आहे। तर आता हे जे कोरडं साहित्य आहे ते आपण हलकंसं छान मिक्स करून घ्यायचं आहे।
कोरडं साहित्य छान मिक्स झालं ना की मग आपण यात जी मुगाची डाळ शिजवून घेतली होती मगाशी ती घालून घ्यायची आहे। तर बघा, खूप जास्त पातळ डाळ नाही आहे, छान अशी कोरडी डाळ आपली शिजून तयार आहे। तर आता आपण ही डाळ घालूयात आणि आता डाळ आणि पीठ हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात लगेच पाणी घालण्याची घाई अजिबात करायची नाही आहे आणि मी इथे थोडंसं पाणी हे कोमट करून घेतलेलं आहे। खूप गरम पाणी घ्यायचं नाही आहे, हलकंसं कोमट पाणी आपण इथे वापरणार आहोत। पण सुरुवातीला डाळीच्या ओलाव्यामध्येच पीठ भिजवून घेणार आहोत, म्हणजेच डाळ अगदी छान यात मिक्स करून घ्यायची आहे। पाणी घालण्याची अजिबात घाई करायची नाही आहे। डाळ संपूर्ण पिठात मिक्स करायची, कुठलंही पीठ कोरडं राहू द्यायचं नाही आहे। जे कढईचं पीठ आहे तेही आपण आत घेऊन त्यातही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची। तर आता इथे बघू शकता डाळ अगदी छान मिक्स झालेली आहे आणि यात आता आपण थोडं थोडं कोमट पाणी घालून हे मळून घेणार आहोत। पाणी अगदीच कोमट करायचं आहे, खूप गरम पाण्याने भिजवायचं नाही आहे। छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या अगदी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून तुमची रेसिपी ही अजिबात चुकणार नाही आणि ती खूप छान जमेल। तर आता मैदा मळून घेताना तो छान घट्टसर मळून घ्यायचा आहे, अजिबात त्याला जराही सैलसर मळायचं नाही आहे, नाहीतर मग चकली ही मऊ पडेल आणि हवी तशी ती काटेरी येणार नाही। त्यामुळे अगदी घट्ट मळायचं आहे, पाण्याचा वापर खूप जास्तही करायचा नाही आहे। आणि आपण हे पीठ मळतो ना तर ते हाताला कसं जाणवतं, जसं आपण ते भाकरीचं किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीचं पीठ मळताना त्याचं टेक्स्चर जसं हाताला जाणवतं ना, सेम तसंच टेक्स्चर आता हे पीठ आपण जेव्हा मळतो ना तेव्हा जाणवतं। तर छान घट्टसर पीठ बघा इथे मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। याप्रमाणे आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, जेवढं आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरायचं आहे तेवढं आपण ताटातच राहू देणार आहोत आणि बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ते आपण थोडंसं झाकून ठेवून द्यायचं आहे। आता काय करायचं आहे, जे आपण घेतलेलं पीठ आहे ना साच्यामध्ये भरणार आहोत ते पुन्हा छान मळून घ्यायचं आहे। आता बघा, मी फक्त पाण्यामध्ये बोटं ओली करते, पाणी घेतलेलं नाही आहे, फक्त बोटं ओली करून म्हणजेच हात ओला करून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। याने काय होतं की पीठ आपलं छान असं मऊसूत होतं, म्हणजे आपल्याला सैलसर नको आहे, ते छान मऊ हवं आहे। आणि हे प्रत्येक वेळा आपण सोऱ्यामध्ये पीठ भरतो ना तर प्रत्येक गोळा हा असाच मळून घ्यायचा आहे। याने काय होतं, चकली ही करताना तुटत नाही आणि ती छान आकार धरते। कारण काय होतं, पीठ जर हवं तसं छान मळलेलं नसलं ना तर चकली करतानाच तुटते, कारण हे पीठ ना थोडंसं निकस असतं, जरी यात मैदा असलं तरी, कारण आपण तो वाफवून घेतलेला आहे। आता बघा, गोळा आपला छान असा मळून झालेला आहे। आपण त्याला सोऱ्यात घालून घेऊयात आणि सोऱ्याला मी आतून हलकंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे। तसं तर गरज नाही, पीठ अजिबात चिकटत नाही, पण एक सेफ्टी म्हणून आपण त्याला तेलाचा हात लावून घेतलेला आहे। आता सोऱ्या आपण पीठ भरून तयार करून घेतलेला आहे आणि चकली करायला घेऊयात लगेच। तर मी इथे मुलांचे ड्रॉइंग पेपर्सचे जे थोडे जाडसर असतात त्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत। याने काय होतं, आपल्याला चकली तेलात घालताना उचलताना सोपं जातं आणि एकाच वेळी खूप चकल्या करायच्या नाही आहेत, 4 चकल्या करायच्या, तळून घ्यायच्यात आणि मग पुन्हा करायच्या। खूप साऱ्या चकल्या करून ठेवायच्या नाही आहेत। तर आता आपण चकली करून घेऊया आणि छान अशा छोट्या आकाराच्या करायच्या। खूप मोठ्या केल्यात ना तरी देखील त्या तळताना विरघळतात तेलामध्ये। तर बघा, खूप मोठ्या करायच्या नाही, अगदी 3 ते 4 वेढ्याच्या केल्यात पुरेशा होतात। आणि सांगू का, दिवाळीच्या फराळातला जो पदार्थांचा आकार असतो ना तो छोटा छोटा असला, म्हणजे अगदीच छोटा नाही पण खूप मोठाही नको, मध्यम आकार असला ना की फराळाचं ताट दिसायला एवढं छान दिसतं आणि खाणाऱ्यालाही अगदी ते अवघडल्यासारखं होत नाही। तर इथे आपण 4 चकल्या करून घेतलेल्या आहेत, अगदी खूप जास्त वेड्याच्या मोठ्या असं नाही केलेल्या आहेत, मध्यम आकाराच्या करून घेतलेल्या आहेत। आणि आपण घेतलेल्या मापानुसार पूर्णपणे किती चकल्या होतात ते देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। तर आता आपण पटापट या चकल्या करून घेऊयात आणि चकल्या करत असतानाच काय करायचं आहे, कढईमध्ये तेल तापत ठेवून द्यायचं आहे, कारण तेलाचं तापणंही खूप महत्त्वाचं आहे। चकली करताना जरी वेळ लागत नसला तरी तळताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागते, बाकी रेसिपी अगदीच सोपी आहे। तर चकली करून झालेली आहे आणि चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते छान चिटकवून घ्यायचं आहे, नाहीतर मग चकली ही तेलामध्ये अशी मोठी होते, आकार सोडते। तर तेल छान कडक तापवून घ्यायचं आहे, म्हणजे अगदीच कडक नाही पण व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे। आणि चकलीचा एक छोटासा तुकडा आपण घालून बघणार आहोत, तो छान तळला गेला की तेलाचं टेम्परेचरही आपल्याला कळतं,
लगेच चकली घालण्याची घाई अजिबात करायची नाही आहे आणि चकली तळताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची, अगदी लो नाही आणि अगदी हाय नाही. तर बघा छान असा गोल्डन ब्राऊन रंगावर हा तुकडा तळून झालेला आहे. आता आपण तेलामध्ये चकली घालून घेऊया आणि एकाच वेळी खूप साऱ्या चकल्या घालायच्या नाही आहे. तेलात खूप गर्दी व्हायलाही नको, त्याने ही चकली ही वितळू शकते तेलामध्ये. तर इथे मी 4 चकल्या या घालून घेते आहे, म्हणजे त्या अगदी छान मोकळ्या तळल्या जातात. आणि चकली घातल्या लगेच आपण झारा लावायची घाई करायची नाही आहे. गॅसची फ्लेम ही आपण मिडियम ठेवूयात. आणि बुडबुडे थोडेसे चकलीवरचे कमी झाले आणि चकली हलकीशी छान तेलामध्ये सेट झाली, तिने आकार धरला ना की मग आपण तिला छान पलटवून घेऊयात. बघा आणि झाऱ्याला जाणवते की चकली ही थोडीशी छान कडक झाली आहे, तर आपण तिला हलकंच छान पलटवून घ्यायचं आहे. खरं तर ही चकली तेलात विरघळतच नाही. आपण ज्या छोट्या छोट्या काळजी घ्यायला मी तुम्हाला सांगितले त्या घेतल्यात ना की चकली एवढी छान खरपूस बनते आणि भाजणीच्या चकलीची जशी चव येते ना तशीच चव या चकलीला येते. खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते आणि संपेपर्यंत छान कुरकुरीत राहते. तर मस्त मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत आपण चकली तळून घेणार आहोत. आणि इथे आपण जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही तीही घातली ना त्यानेही कलर छान येतो. तर बघा मस्त दिसते ना, अगदी सुरेख दिसते. आणि मगाशी जी तुम्हाला म्हटली होती मी की यात मी गव्हाचं पीठ का नाही घातलं तर ते यासाठी की गव्हाच्या पिठामुळे ना चकली खूप तेल पिते, म्हणून आपण इथे मैदा घातलेला आहे. आणि जरी मैदा अनहेल्दी आपण म्हणत असलो तरीही यात मुगाची डाळ आहे, म्हणजेच हेल्दीपणा आपण छान बॅलन्स करतो इथे. त्यामुळे अगदीच अनहेल्दी अशी चकली ही नाही म्हणता येणार. चकली छान खरपूस तळली गेली हे कसं ओळखायचं, एकतर त्यावरचे बुडबुडे तेलाचे खूप कमी होतात आणि चकली छान तळली गेली ना की ती तळाशी जाऊन बसते. आपण चकली ही छान एका जाळीवर काढून घेऊन ना निथरवून घेऊयात. बघा दिसतोय ना अगदी सुरेख रंग, कुरकुरीतपणा आणि काटे बघा किती सुंदर आलेले आहेत, कारण आपण पीठ हे घट्ट मळून घेतलेलं होतं. तेल तिचं व्यवस्थित निथळून घेऊयात आणि तिला जाळीवर काढून घेऊयात. अशाच प्रकारे आपण चकली या सगळ्यात तळून घेणार आहोत. इथे मी अजून एक दुसरी बॅच चकलीची घालून घेते आणि आपण कागदावर चकली करून घेतली ना की मग ती हाताळायला सोपी जाते. आणि मात्र चकली ज्यावेळेस आपण घालतो ना गॅसची फ्लेम ही थोडी मोठी ठेवायची, कारण चकली घातल्या तेलाचं तापमान हे कमी होतं आणि त्याने ही चकली ही विरघळू शकते. म्हणून सुरुवातीला एक अर्धा मिनिटभर तरी गॅस थोडा जास्त ठेवायचा आहे आणि नंतर चकली हलकीशी तेलात सेट झाली की गॅस आपण मिडियम करायचा आहे. आणि बघा आपली चकलीची दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे. अशाच प्रकारे आपण इथे सगळ्या चकल्या तळून घेणार आहोत आणि सगळ्या चकल्या या किती भरल्या आहेत नगामध्ये हे तुम्हाला मी शेवटी सांगते. तर इथे आपल्या सगळ्या चकल्या बघा छान तळून झालेल्या आहेत. सगळ्या चकल्या या एका रंगावर तळल्या गेल्या आहेत, छान खरपूस दिसत आहेत, काटेरी दिसत आहेत आणि एकही चकली करताना देखील तुटली नाही आहे आणि तळताना देखील तुटली नाही आहे. तुम्ही बघू शकता दिसते ना छान. आणि सगळ्यात शेवटी सोऱ्यामध्ये जे पीठ उरतं ना त्याचे आपण या प्रकारे काप करून तळून घेतलेले आहेत. आता बघा दिसतंय ना सुंदर. आणि या संपूर्ण चकल्या भरलेल्या आहेत 55 लहान आकाराच्या 55 चकल्या इथे भरलेल्या आहेत. म्हणजे आपण जे प्रमाण घेतलं तर पुरेशा चकल्या तयार होतात. आणि बघा एका आकाराच्या सुंदर दिसत आहेत ना, खूप मोठ्याही करायच्या नाहीत. आणि बघा किती छान कुरकुरीत आहेत, अगदी इझिली तुटते आहे. आणि बघा अगदी छान आहे, हाताने तोडली तरी किती छान तुटते, म्हणजे किती कुरकुरीत ती झालेली आहे. आणि विशेष म्हणजे अजिबात ती तेलकट नाही आहे. तुम्ही बघू शकतात माझा हात अगदीच कोरडा आहे. बघा खूप कमी तेल पिलेलं आहे. आपण मैद्याच्या ऐवजी जर गव्हाचं पीठ वापरलं असतं ना तर मग चकलीने थोडं जास्त तेल पिलं असतं, म्हणून शक्यतोवर मैदा वापरला तर छान. आता आपण बघा या वाटीने 1 वाटी मूग डाळ आणि 4 वाटी मैदा घेतलेला होता आणि त्या प्रमाणामध्ये आपल्या एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहे. तुम्ही पहिल्यांदा करत असाल चकली बिना भाजणीची तर कमी प्रमाणात करून बघा, ज्याने तुम्हाला तुमचा आत्मविश्वासही वाढेल. रेसिपी तर आपली चुकणारच नाही ही तर 100% खात्रीने सांगते, पण तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी सुरुवातीला कमी प्रमाणात चकली करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.